श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्री गुरुदेव दत्त. कल्याण ज्योतिष चॅनलवर आपलं स्वागत आहे. डिसेंबर 2025 हा महिना तुमच्यासाठी अंतर्मुखता आणि मोठ्या बदलांची तयारी घेऊन येत आहे. तुम्ही अनेक दिवसांपासून तुमच्या भावनांच्या खोल समुद्रात जे काही जपून ठेवले आहे ते आता पृष्ठभागावर येऊन तुम्हाला वास्तव स्वीकारायला मदत करेल. हा महिना तुम्हाला शांतपणे तुमच्या पुढच्या वर्षाच्या यशाचा मानसिक नकाशा तयार करण्याची संधी देणार आहे. चला पाहूया या महिन्यातील ग्रहस्थिती तुमच्या मनातील आणि जीवनातील प्रत्येक कोपऱ्यावर कसा परिणाम करत आहे. या महिन्यातील मुख्य ग्रहस्थिती भावनिक आणि करिअरच्या बदलांची नांदी. गुरु, ज्युपिटर. भावनिक माघार. 4 डिसेंबर रोजी गुरु वक्री होऊन तुमच्या द्वादश भावात म्हणजे 12वे स्थान मिथुन राशीत प्रवेश करत आहे. मनातील भावना. मला आता कोलाहलापासून दूर शांत ठिकाणी जायचं आहे. मी इतके दिवस इतरांना आधार दिला, आता मला स्वतःला सावरण्यासाठी वेळ हवा आहे. थोडे एकटं राहून विचार करायचा आहे. परिणाम. द्वादश भावातील गुरु तुम्हाला आध्यात्मिक प्रगती, परदेशी प्रवास किंवा परदेशी लोकांशी संपर्क साधण्याची संधी देईल. हा खर्च आणि धावपळीचा काळ असला तरी मोठी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी केलेले प्रयत्न फलदायी ठरतील. शनी. हा ग्रह वर्षभर तुमच्या 9व भावात म्हणजे भाग्यस्थानात मीन राशीत स्थित राहील. परिणाम. भाग्यातील शनी तुमच्या नशिबाला शिस्त लावेल. याचा अर्थ असा की फक्त प्रयत्नांनी यश मिळेल, चमत्काराने नाही. धार्मिक कार्ये, उच्च शिक्षण आणि लांबचे प्रवास यांमध्ये तुम्हाला विलंब किंवा अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. सूर्य आणि मंगळ. 7 आणि 16 डिसेंबरला हे दोन्ही ग्रह षष्ठम भावात म्हणजे शत्रू, रोग किंवा कर्ज स्थानात धनुराशीत प्रवेश करतील. परिणाम. हे करिअरमध्ये विजय आणि शत्रूंवर मात मिळवण्याचे संकेत आहेत. तुमच्या स्पर्धात्मक स्वभावाला उत्तेजन मिळेल. शुक्र म्हणजे राशीस्वामी 20 डिसेंबर नंतर सप्तम भावात म्हणजे भागीदारी आणि विवाह स्थानात प्रवेश करेल. परिणाम. तुमच्या नात्यांमध्ये प्रेम, गोडवा आणि आनंद परत येईल. कर्क राशीवर सर्व बाजूनी होणारा परिणाम. 1. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेवर कोणीही शंका घेणार नाही याची खात्री बाळगा. षष्ठम भावातील सूर्य आणि मंगळ तुम्हाला तुमच्या स्पर्धकांवर सहज विजय मिळवून देतील. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या उत्तरार्धात उत्तम संधी मिळेल. तुमचं सॉफ्ट म्हणजे तुमचा सॉफ्ट स्वभाव बाजूला ठेवून थोडा धाडस दाखवावं लागेल. तुमचं काम पाहून तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील, पण तुमची कार्यशैली शिस्तबद्ध ठेवा, कारण 9व भावातील शनीला आळस आवडत नाही. 2. आर्थिक स्थिती. या महिन्यात तुम्हाला पैसे खर्च होत आहेत ही भावना सतत जाणवत राहील. द्वादश भावातील गुरुमुळे खर्चाचा आलेख वाढलेला असेल. कदाचित तुम्ही आरोग्यावर, प्रवासावर किंवा अध्यात्मावर खर्च कराल, पण माझ्या मित्रा, हा खर्च व्यर्थ जाणार नाही. गुरु तुम्हाला दाखवून देईल की काही गुंतवणूक ही आनंद आणि आत्मिक समाधानासाठी करायची असते. जुन्या कर्जातून किंवा आर्थिक समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी हा महिना तुम्हाला नवीन मार्ग दाखवेल. 3. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवन. तुम्ही स्वभावतःच भावूक आणि काळजी घेणारे आहात. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला एकटेपणा वाटू शकतो किंवा जोडीदारापासून भावनिक दुरावा जाणवा शकतो. पण 20 डिसेंबर नंतर जेव्हा तुमचा राशीस्वामी शुक्र सप्तम भावात येईल तेव्हा तुमच्या नात्यात गोडवा आणि आकर्षण परत येईल. तुमच्या जोडीदाराला तुमची खरी काळजी आणि प्रेम पुन्हा जाणवेल. अविवाहित कर्क राशीचे जातक या काळात एखाद्या खास व्यक्तीसोबत गंभीर नातेसंबंधात प्रवेश करू शकतात. तुमच्या मनात दडलेल्या भावना स्पष्टपणे व्यक्त करा. 4. शिक्षण आणि बौद्धिक क्षमता. 9व भावातील शनीमुळे उच्च शिक्षण घेणाऱ्यांना अथक परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. तुमचे भाग्य तुमच्या बुद्धीची परीक्षा घेणार आहे. शॉर्टकट न घेता संशोधन आणि अभ्यासाच्या खोलवर जाण्याची सवय लावा. षष्ठम भावातील ग्रहांमुळे तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकता. 5. आरोग्य. या महिन्यात तुमचं आरोग्य तुमच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. द्वादश भावातील गुरुमुळे तुम्हाला शांत झोप आणि विश्रांती आवश्यक आहे. जास्त विचार करणे म्हणजेच ओव्हर थिंकिंग तुमच्या पचनावर आणि आरोग्यावर परिणाम करू शकतं. तुमच्या आठवणींना आणि भूतकाळातील गोष्टींना विसरून पुढे जाण्यासाठी हा काळ तुम्हाला मदत करेल. तुमच्या भावनांना मोकळी वाट द्या आणि योग किंवा ध्यान करा. यामुळे तुम्ही आतून बरे झालेले अनुभवताल. थोडक्यात माझ्या प्रिय कर्कमित्रा, डिसेंबर 2025 हा अखंड शांतता आणि प्रयत्नांचा महिना आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा, पण भावनिक आनंदासाठी केलेले खर्च टाळू नका. कामाच्या ठिकाणी तुमचा विजय निश्चित आहे.
नात्यांमध्ये आलेल्या गोडव्याचा पुरेपूर आनंद घ्या आणि पुढच्या वर्षासाठी स्वतःला भावनिकदृष्ट्या तयार करा. तुमच्या हळव्या मनाला माझा भावनिक आधार नेहमीच असेल. तुमच्यासाठी भावनिक उपाय: दर सोमवारी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. गरीब किंवा गरजू व्यक्तींना दूध किंवा तांदूळ दान करा.